नमस्कार मंडळी. मी डॉक्टर सूर्यवंशी, सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत फार इंटरेस्टिंग विषय आहे. तो म्हणजे उपास आणि उपवास. काय वाटतंय, दोन्ही एकच शब्द आहेत की वेगळे वेगळे आहेत? थोडंसं विचार करून बघा. काहींच्या मते असं आहे की उपवास म्हणजे देवाच्या जवळ जाणं. थोडंफार मनाला हे पटतं आहे. मग उपासचा अर्थ काय? काय ते पण तेच आणि ते पण तेच? एक लक्षात घ्या की तुमच्या उपाशी राहण्यामुळं देवाला काही फरक नाही पडणार. कुणाला फरक पडेल? तुम्हाला फरक पडेल. तुम्ही जर भरपूर पोटभर खाल्लत रोजच्या रोज, तर त्याचे फायदे किंवा तोटे हे तुम्हालाच मिळणार आहेत. आणि तुम्ही उपाशी राहिलात तरी देखील त्याचे फायदे तोटे तुम्हालाच मिळणार आहेत. तुम्ही उपवास केला किंवा नाही केला म्हणून त्या भगवंताला काही नाही फरक पडणार आहे. इथं विषय फार इंटरेस्टिंग आहे. आणि आपण जे एकादशी करतो, संकष्टीचा उपवास करतो, शनिवार करतो, गुरुवार करतो, सोमवार करतो, आता श्रावण महिना येतो आहे, बऱ्याच लोकांचे बरेच उपवास चालू होतात, नवरात्र करतो. काय वाटतं की खरंच तुमच्या उपाशी राहण्यानं देव तुम्हाला पाहू शकतो का, किंवा तो तुम्हाला सहकार्य करू शकतो का? तर जवळजवळ सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की मी उपाशी राहिलो किंवा मी उपवास केला म्हणजे भगवंताची माझ्यावरती कृपा होईल. ठीक आहे, पहिल्यांदा समजून घ्या. एक महत्त्वाची गोष्ट आहे, उपवास हा देवासाठी नाहीच आहे. उपवास हा तुमच्या शारीरिक आरोग्य जपण्यासाठी आहे. म्हणून मगाशी म्हटलं की उपवास हा तुमच्यासाठी आहे, देवासाठी नाही आहे. तुम्ही केलात तर देवाला नाही फरक पडणार, तुम्ही नाही केलात तरी देवाला नाही फरक पडणार. कारण काही लोक उपवास करतायत, देव पावला की नाही ते त्यांचं त्यांना माहिती आहे. आणि काही लोक उपवास नाहीच करत, त्यांनाही देव पावला की नाही त्यांनाच माहिती आहे. मग उपवास कशासाठी? तर मुळात विज्ञान आणि अध्यात्म हे वेगळं नाहीच आहे. विज्ञान आणि अध्यात्म वेगळं नाहीच आहे. फक्त आपण आजच्या या 200-300 वर्षामध्ये आपण त्याला वैज्ञानिक रूप दिले गेले. विज्ञान हे एक निर्माण केले गेले. 200-300-400 वर्षापूर्वी विज्ञान हा विषय नव्हता खरं म्हणजे. सायन्स इकडं आपण आध्यात्मिक शास्त्र म्हणतो आणि इकडं आपण वैज्ञानिक शास्त्र म्हणतो. जे सिद्ध करून दाखवता येतं, प्रूव्ह करता येतं, जे आपल्या डोळ्याने बघू शकतो, त्याला आपण विज्ञान म्हणतो. मग याचा अर्थ असा आहे का की काही गोष्टी डोळ्यानं न दिसता प्रूव्ह करणं अवघड पडतंय, मग त्या गोष्टी नाहीच आहेत का? असं पण नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या डोळ्याला दिसत नाही आहेत, किंवा ते सिद्ध करणं किंवा ते प्रूव्ह करणं सोपं नाही आहे. म्हणून त्या गोष्टी नाहीच आहेत असं नाही होऊ शकत. आणि सगळ्याच गोष्टी सिद्ध झाल्या म्हणजे त्या बरोबरच असतात असंही नाही आहे. थोडासा विचार करून बघा, याच्यावरती खोलवर विचार करणं अपेक्षित आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोन. जे सिद्ध करता येते त्याला विज्ञान, जे सिद्ध करता येणं अवघड आहे किंवा येत नाही किंवा ते दृश्य स्वरूपात नाही आहे ते अध्यात्म आहे. जसं की आज देव दाखवणं अवघड झालेलं आहे. त्यामुळं काही नास्तिक लोक देव नाहीत मानत, पण आस्तिक लोक मानतात. भले त्यांना तो देव दिसू दे अथवा नाही दिसू दे, काही अनुभूतीच्या आधारे ते मानतात. आणि त्या आध्यात्मिक किंवा आस्तिक लोकांच्याकडं तेवढी ती शक्ती नाही आहे की प्रूव्ह करून दाखवणे इतपत. म्हणून आपण देवाचं अस्तित्व नाकारतो बऱ्याच वेळेला. तो असाच आहे, तसाच आहे, अमुक आहे, तमुक आहे. ज्याला जसा तो भावला तो त्याचं रूप फक्त सांगतो. त्या हत्तीच्या कथेसारखं कुणाला खराट्यासारखा दिसतो, कुणाला सोपासारखा दिसतो, कुणाला खांबासारखा दिसतो. हे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आहेत. पण तो ईश्वर म्हणजे पूर्णपणे हत्ती एवढा मोठा आहे. आपण त्याचं वर्णन नाही करू शकत. आपण त्याचं अस्तित्व नाकारूही शकत नाही आणि दाखवू पण शकत नाही. या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून तर त्याला निर्गुण निराकार म्हटलं. अदृश्य रूपात असून सुद्धा तुम्हाला तो काही ना काही गोष्टी दाखवतो. आज इंटरनेट आपल्याला दिसत जरी नसलं तर त्याच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी करतोच ना. त्याची प्रचिती येतेच की. मोबाईलमधलं इंटरनेट ऑफ झालं, मोबाईल बंद करतो, तुमचा नाही करू शकत. तसं ईश्वरी शक्ती ही प्रत्येक आत्म्याला जोडलेलीच आहे. ईश्वरीय शक्ती म्हणजे तो परमेश्वर कुठल्याही जाती धर्माचा असू देत तर त्याला जोडलेलीच आहे प्रत्येक आत्म्याला. आणि प्रत्येक आत्मा करत असलेलं पाप पुण्य ते त्याच्या ठिकाणी रेकॉर्ड होतं आहे. आता इथं थोडासा विषय हा बाजूला ठेवूया. आता पहिला विषय आपण घेऊ परत. उपवास म्हणजे देवाच्या जवळ जाणं. म्हणजे मग तो आता तुमच्या जवळ नाही आहे का? तो 24 तास तुमच्याकडे आहे, तुमच्या बरोबर आहे. तुमच्या भोवती 360 डिग्रीमध्ये त्याचे CCTV कॅमेरे चालू आहेत. तुम्ही अंधारात जा, तुम्ही गुहेत जा, तुम्ही पर्वतावर जा, तुम्ही निर्वजन ठिकाणी जा किंवा वाळवंटात जा किंवा जंगलात जा किंवा अवकाशात जा किंवा पाताळात जा, तुमच्याशी त्याचं डिस्कनेक्शन होऊच शकत नाही. अगदी मेलात तरी सुद्धा डिस्कनेक्शन नाही होत. त्यामुळं तुम्ही काय काय करता हे सेकंदाच्या गोष्ट देखील त्या ठिकाणी रेकॉर्ड होते. मग उपवास केल्यानंतर आपण देवाच्या जवळ जातो आणि उपवास न केलेली लोक देवापासून खूप लांब आहेत का मग? आणि जर ती लांब आहेत तर त्यांनी मग केलेलं पाप देवाला दिसत नाही का मग? नाही. हे बोलायला सांगायला ठीक आहे की देवाच्या जवळ वगैरे ठीक आहे, आपल्याला मनाच्या समाधानासाठी किंवा समजुतीसाठी किंवा काही लोअर लेवलच्या लोकांना ते थोडंसं समजून जावं, अज्ञानी लोकांना समजण्यासाठी ते ठीक आहे. पण मूळ जो आहे पार्ट तो असा आहे की रोज आपण काही ना काहीतरी खात असतो. अनेक प्रकारचे रस आहेत, कडू, गोड, आंबट, तिखट, खारट. हे सगळ्या प्रकारचे रस गरजेचेच आहेत. आणि आपण ते खाऊन 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 रोज त्या आतड्यांना आपण देत असतो. त्यांचं सतत काम चालू असतं आणि कुठंतरी त्यांना विश्रांती मिळणं गरजेचं आहे त्या आंतड्यांना. आणि नुसतं आंतडं हे फक्त मुख्य पार्ट झाला की जिथं अन्नाचं घुसळणं होतं, त्याच्यामध्ये काही एन्झाईम्स मिक्स होतात, त्यातली नंतर पौष्टिक द्रव्य रक्तामध्ये शोषली जातात आणि जो वेस्ट पार्ट आहे तो सगळा निघून जातो. वेस्ट पाणी जी आहे घामाद्वारे लघवी वाटे ते निघून जातं. जी आतमध्ये साठलेली घाण आहे ती संडासवाटे निघून जाते. तर हे तुमचं शरीर जर चांगलं असेल तर तुम्ही उत्तमरित्या जीवन जगू शकता. म्हणून
शास्त्रकाराने, आध्यात्मिक शास्त्रकाराने काय सांगितलं गेलं की किमान तुम्ही 8 दिवसातून एकदा तरी उपवास करा, उपास करा. नाही जमलं महिन्यातून एखादी संकष्टी तरी करा. ते नाही जमलं एकादशी करा, महाशिवरात्री करा, जेणेकरून तुमच्या त्या आंतड्यांना आणि बाकीच्या ऑर्गन्सना थोडी विश्रांती मिळू दे. बरोबर. विश्रांती मिळाल्यानंतर म्हणजे ज्या वेळेला तुमच्या आंतड्यांना, तुमच्या मेंदूला, तुमच्या मनाला, तुमच्या शरीराला ज्यावेळेला विश्रांती मिळते त्यावेळेला शरीर निरोगी आपलं आपण होत असतं. इटसेल्फ स्वतः निरोगी बनायला चालू करतं. हा उपवासाच्या पाठीमागचा मुख्य हेतू आपल्या ऋषीमुनींना माहिती होता. पण लोक ऐकत नव्हते, म्हणून त्यांना थोडीशी भीती घातली गेली की तू उपवास मोडलास, तू उपवास नाही केले तर तुला देव त्रास देईल, देव शाप देईल, देव तुझं नुकसान करल. थोडीशी भीती घातली म्हणजे लोक ऐकतील या हेतून तुम्हाला आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा उपवास करायला सांगितलेलं आहे. कळलं? आता पुढचा दुसरा पार्ट की हा उपास आणि उपवास याच्यामधला फरक बघा. मुळात उपवास म्हणजे देवाच्या जवळ असणं, ठीक आहे, आणि उपास म्हणजे टोटली पोटामध्ये काहीही नसणं, अगदी पाणी सुद्धा. कारण उपवासानं जर देव पावला असता तर असंख्य लोक या भूतलावरती उपाशी राहतात रोज, त्यांना देव पावला असता. जसं अन्न हे गरजेचंच आहे तसं उपास देखील हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जे पाळतात त्यांना चांगले रिझल्ट्स मिळतात, जे नाहीत पाळत त्यांना मग डॉक्टर कंपल्सरी उपवास करायला सांगतात. त्याला आपण लंघन म्हणतो. अजिबात काही खायचं नाही. त्या कल्पनेनंच माणसांना कसं तरी होत असतं. आणि आता तर त्या उपवासाचं रूपच पालटलं गेलं आहे. कित्येक प्रकार आहेत. काही लोक तर ते अनेक प्रकारचं फराळाचं खायला मिळतंय म्हणून उपवास करतात. ईश्वराला खरंच हे अभिप्रेत आहे का हो? उपवासाची मिसळ काय, उपवासाचे थालीपीठ काय, उपवासाचे वेफर्स काय, बटाटा, रताळी, केळी, साबुदाणा, खिचडी, बगर, शेंगदाणे, काजू, बदाम, पिस्ते, दूध, पाणी, चहा, कॉफी, वाह, चैने की. अरे उलट हे पदार्थ तुम्हाला खायचे नाही आहेत, जे जड आहेत, जे पचायला हलके नाही आहेत. खूप अवघड पडतं, पचनशक्तीवरती ताण पडतो. तुम्हाला सांगितलं उलट आंतड्यांना रेस्ट द्या. तुम्ही आंतड्यांना उपवासाच्या दिवशी डबल काम लावता आणि मग त्याचा शारीरिक आरोग्यावरती वाईट परिणाम होतो. मग आजारी पडता, मग डॉक्टरकडे जाता. मग डॉक्टर तुम्हाला सांगतात की 1 दिवस 2 दिवस लंघन करा, साधं वरण भात, तूप भात खावा, साधं गरम पाणी प्या. आपण ऐकत नाही आणि मग देवाच्या नावानं चालू करतो. एवढे त्याच्यासाठी मी उपास तापास केले, पण मलाच त्रास झाला म्हणून मी उपास करायचं बंद केलो. उपास करणार तुम्ही अशा प्रकारे आणि शंख मात्र त्याच्या नावानं. त्याने तुम्हाला करायलाही सांगितलं नाही, मोडायलाही सांगितलं नाही आणि काहीच सांगितलं नाही, कारण उपास हा तुमच्यासाठीच आहे. आणि तसा उपवास करून तुम्ही जर भजन, कीर्तन, नाच, गाणी हे जर तुम्ही केलं तर तुमच्यातले काही मानसिक हॉर्मोन्स सिक्रेट होतात की ज्याच्याने तुम्हाला आनंदाच्या अशा उकळ्या फुटतात. आणि ते आनंदांचे काही सिक्रेशन्स अधिक पोटामध्ये काही नसणं हे तुम्हाला आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. निरोगी दीर्घायुष्याचं हे एक रहस्य आहे. त्याचबरोबर काही मंत्रोच्चार
की जे मंत्रोच्चार असे आहेत की त्यानं तुमचे शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी नष्ट होतात. म्हणून उपवास आणि उपवासाची व्याख्या बदला. काही धर्मामध्ये, उदाहरणार्थ मुस्लिम धर्मामध्ये बघा, रोजा हा प्रकार असतो. पहाटे 4-5 वाजल्यापासून संध्याकाळी 7-7:30 वाजेपर्यंत ते काही खात नाही, ते थुंकीसुद्धा गिळत नाही. काय लॉजिक आहे त्या पाठीमागचं, बघितलंच कधी? आपलं शरीर निरोगी बनायला केव्हा चालू करतं? ज्या वेळेला तुमच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे. आणि असं कमीत कमी तुम्ही 16 तास काढलं पाहिजे ॲव्हरेज. एवढं जर तुम्ही केलं, तुम्ही आयुष्यात आजारीच नाही पडू शकत. याचा अर्थ कसंही काहीही खायचं आणि मग 16 तास हे करायचं असं नाही आहे. त्याचं एक प्रॉपर गायडन्स आहे, त्या पद्धतीने तुम्ही घ्यायला पाहिजे. त्यात आज भेसळयुक्त पदार्थ सगळे मिळतात. हे सगळं सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे. 16 ते 18 तास तुमचं पोट रिकामं राहिलं पाहिजे, तर तुमचं शरीर 100% निरोगी राहू शकतं. पूर्वीच्या काळी उपास हे असेच होते, निर्जल, काहीच खायचं नाही, काहीच प्यायचं नाही. पण कुठंतरी कुणाला तरी त्यावेळेला थोडंसं अशक्तपणा आला असेल, त्रास वाटला असेल, म्हणून त्यांनी सिनियरना विचारलं, काही साधू संत संन्यासी पुजारी यांना विचारलं असेल. ते म्हटले असेल की एवढा त्रास होतो तर थोडंसं गरम पाणी घ्या, उकळून थंड केलेलं साधं पाणी घ्या. म्हणून त्यांनी थोडंसं पाणी पिलं. तिथून खरी नियम बदलायला सुरुवात झाली. थोडी लोकांना सहानुभूती दाखवली, थोडीशी सूट दिली. मग पाणी चालतंय तर मग दूध पण चालेलच की, दुधात दुसरं काय, पाणीच आहे ना. मग दूध पण थोडं घेतलं तर चालेल. मग अर्धा कप दूध घेतलं, पाणी घेतलं, मग नंतर आलं अर्धा कप दूध. अर्धा कप दुधानंतर काय झालं, मग दूध पिलं काय आणि चहा पिलं काय, सारखंच आहे की. मग थोडी साखर टाकून आपण चहा पिलेला बरं त्यापेक्षा. आज माझा उपवास आहे, मला त्रास व्हायला नको, म्हणून आपण मग चहा घेतलो. मग चहा घेतलं काय आणि कॉफी घेतलं काय, चालतंय, मग कॉफी घेतो. नाही मग एवढ्यावरती हे होत नाही, मग फळं चालतील का हो? मग ठीक आहे, एखादं फळ खा. मग एक केळं खाल्लं, मग भूक नाही भागली, 2 केळी चालतील का? चालतील. अख्खा डझनच्या डझन केळं संपतात. मग शाबू चालतो, वेपर्स चालतात, मिसळ चालते, थालीपीठ चालते. अरे राहिलं काय तर मग न चालायला. आणि एवढं खाऊन आदल्या दिवशीपासून उद्या माझा उपवास आहे, उद्या माझा उपवास आहे, उद्या माझा उपवास आहे, शाबून माझं पित्त वाढतं, शाबून माझं पित्त वाढतं. माइंडला तुम्ही काय देताय बघा. आज जर एखाद्याला सांगितलं उपवास करतो का कुठला, नाही हो मला पित्ताचा त्रास होतो. अरे बाबा, तुला पित्ताचा त्रास होतो ना, तर मग पिझ्झा आणि बर्गर आणि वडापाव खाताना तुला पित्ताचा त्रास होत नाही? झणझणीत मिसळ खाताना तुला पित्ताचा त्रास होत नाही? चहा पिताना तुला पित्ताचा त्रास होत नाही? देवाचा उपवास करतानाच थोडा पित्ताचा तुला त्रास होतो का? हां, किती हे देवावरचं प्रेम. आणि हीच गोष्ट त्या व्यक्तीला फक्त सांगा की ती मुलगी तुला लग्नाला तयार झाली आहे, पण तिची एक अट आहे की तू उद्याचा उपवास केला पाहिजेस. भादर काय म्हणतोय, 1 दिवस काय मी 8 दिवस उपवास करून दाखवतो, पित्त न होता आणि काही न खाता तो करून दाखवतो. ही झाली मनाची ताकद. सगळं मनावरती आहे. मन करारे प्रसन्न, सगळ्या सिद्धीचे कारण. सगळ्या सिद्धी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. मन प्रसन्न ठेवायला शिका, मन पॉवरफुल ठेवायला शिका. जे मन एक वेळेच्या जेवणातला बदल आठवडाभर आपण खातोच, सकाळ संध्याकाळ, काही जण 3-3, 4-4 वेळा पण खातात आणि आधीमध्ये खातो चरत असतो ते वेगळंच. परंतु संपूर्ण 7/24 मधला एक वेळचा जेवणामध्ये फक्त बदल आपण करतोय. जे चपाती भाकरीच्या ऐवजी आपण त्या ठिकाणी शाबूची खिचडी करतो, भगर करतो, वरीचं तांदळाची भात करतो, शेंगदाणे खातो, वेपर्स खातो, असं बरेच काय. तुम्हाला मी आता सगळी लिस्ट सांगत बसत नाही आहे. एवढं सगळं खातो आणि तरी पण म्हणतो मी उपाशीच आहे.
खऱ्या अर्थानं हा उपवास घडेल का हो? शरीर आतून काय म्हणत असेल, अरे गाढवा आज उपाशी केल्यास आणि तू दुप्पट खाशी. नको आहे, देवाला हे अभिप्रेत नाही आहे. उपास नसेल झेपत राहू दे, करू नका, पण चित्त शांत ठेवा. चित्त शांत पाहिजे, चित्त शांत पाहिजे. हा एक भाग. दुसरा एक भाग असा आहे की काही तिथीची व्याख्या मी पूर्वी सांगितलेली आहे की सूर्य आणि चंद्रामध्ये एक विशिष्ट डिग्रीमध्ये अंतर निर्माण झालं की त्याला एक तिथी म्हटले गेले. तो किती कोण आहे ते मी सांगितलं आहे, त्यासाठी मागचा व्हिडिओ बघा. तर चतुर्थी किंवा एकादशी किंवा संकष्टी आपण म्हणतो त्याला ते, किंवा अमावस्या किंवा पौर्णिमा किंवा काही वार असे आहेत की जसे की शनिवार, काही विशिष्ट राहुकाळ वगैरे जो असतो रोजच्या रोज वेगवेगळ्या पद्धतीनं, तशीच दुपारी 12ची वेळ, संध्याकाळी 3 सांजेची वेळ, या ज्या वेळा आहेत या वेळेला हवा दूषित झालेली असते. म्हणून हे आपल्या थोर ऋषीमुनींनी शोधून काढलेलं होतं की एकादशीच्या दिवशी, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, शनिवारच्या दिवशी हवेमध्ये काही असे विषाणू आढळतात किंवा काही बॅक्टेरिया असे आढळतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, सूक्ष्मजीव, की ज्या जीवांचा प्रभाव अन्नावरती पडतो आणि ते अन्न दूषित होतं. जसं आपण ग्रहणाच्या वेळेला पाळतो ते, ग्रहणाच्या वेळेलाही तसंच घडतं. त्याची इंटेन्सिटी थोडी जास्त असते. तर इथं दूषित झालेलं अन्न खाऊ नका हे लोकांना समजावून सांगण्यासाठी त्या दिवशी तुम्हाला तो देवाचा उपवास करायला सांगितलं. हे सत्य आहे. बघा ना, किती ऋषीमुनी आपले हुशार होते ना, आपण त्यांना वेड्यात काढतोय. काय म्हणतो आपण लोकांना, कुठल्या युगात वावरतोयस? अरे तुम्ही कुठल्या युगात आहे मला सांगा. ज्या वेळेला कुठलीही साधनं नव्हती तरी आपले थोर ऋषीमुनी शास्त्रज्ञ हे चंद्रावर जाऊन आलेत, सूर्यावर जाऊन आलेत, सगळ्या ग्रहांच्या वरती जाऊन आलेत, अख्खं ब्रह्मांड फिरून आलेत काहीही नसताना. रामायणातलं पुष्पक विमान बघा तुम्ही, त्यावेळेला पेट्रोलचा शोध नव्हता, वायू वेगानं विमान जात होते. काय ते विमानाचं हे असेल? कोण पुढं, तुम्ही की विज्ञान, अध्यात्म की विज्ञान? आणि नाही, आपण ते फक्त प्रूव्ह करू शकत नाही आहे, आपण फक्त दिलेल्या गोष्टी फक्त मानतो. आज पृथ्वी गोल आहे हे सगळी दुनिया मानते, बरोबर? तुम्ही बघितलं का हो कधी? कारण तुम्हाला बघायचं म्हटलं तर पृथ्वीच्या बाहेर तुम्हाला जायला पाहिजे आणि मग निरखून बघायला पाहिजे पृथ्वी गोल आहे की काय. बरीच वर्ष ती गोल राहिली, नंतर तिचं रूपांतर अंडाकृती झालं, बरोबर की नाही? हे तुम्ही कुठंतरी आजच्या शास्त्रज्ञांच्यावरती विश्वास ठेवला कारण त्यांनी ते शोधून काढलं म्हणून. तसे आपले ऋषीमुनी हे सुद्धा खूप जुने शास्त्रज्ञच आहेत ना, त्यांनीच हे शोधून काढलेत. तंत्र असेल, मंत्र असेल, उपासतापास असेल, देवपूजा असेल, या धार्मिक गोष्टी आहेत. मग त्यांना आपण नाकारायचं आणि अलीकडच्या लोकांनी सांगितलेलं खरं म्हणायचं. अलीकडचे तर ह्याच्यामध्ये आता रोज शास्त्राची व्याख्या बदलत चाललेली आहे. ठीक आहे, तो वेगळा विषय आहे, असू दे. तर काही तिथींच्या वेळेला वातावरणामध्ये बदल मानवास हानिकारक असतात, त्या दिवशी शक्यतो लंघन केलेलं चांगलं असतं. म्हणून तुम्हाला उपवास करायला सांगितला गेला देवाच्या नावाखाली, वेगळ्या सगळ्यात काही नाही आहे. माझं कुणालाही कंपल्शन नाही की तुम्ही उपवास करा किंवा नाही करा. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तुम्ही करू शकता, नसेल घ्यायची तुम्ही रोज काय तुम्हाला जे खायचं आहे, प्यायचं आहे आणि काय काय करायचं ते सगळं करू शकता. आज उपवासावरती आज एक पोस्ट सकाळी वाचली होती. असंच अज्ञान देखील पसरतं ना, की कसं होतं की काही लोकांच्यामध्ये मग ते आपल्याला खरं वाटत जातं, ते मनाला पटतं म्हणून. अजून एक मनाचाच पार्ट आहे, कळतं पण वळत नाही. उद्या पुन्हा केव्हा येईल त्यावेळेला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, महत्त्वाचं म्हणजे की मी 7 कीज ऑफ सक्सेस हा पार्ट मी तिथं थांबवलेला आहे. काही लोक हे यूट्यूब चॅनल कॉपी करतात
आणि त्यांनी वेगवेगळे संस्थेमार्फत किंवा काही व्यक्तींच्या मार्फत वेगवेगळे कोर्सेस चालू करून ते कॅश करतायत. म्हणून मी ते थांबवलेलं आहे. कुणाला जर त्याच्याबद्दलची माहिती हवी असेल तर ती पेड सर्व्हिस मी चालू ठेवलेली आहे. तुम्ही माझ्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता, पण त्याचे पेमेंट तुम्हाला करावे लागतील. ओके. सर्वांना खूप खूप धन्यवाद. हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.